आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर तो निव्वळ योगायोग नाही, कारण आज मी तुम्हाला भारतातील अशी एक खरी पण विसरलेली गोष्ट सांगणार आहे, जी माहीत असती तर आज लाखो लोक मानसिक तणाव, भीती आणि अपयशातून बाहेर आले असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवट तुमचं विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. आपण सगळे देव, मंत्र, पूजा, व्रत यांवर विश्वास ठेवतो, पण भारताकडे एक अशी शक्ती होती जी ना मंदिरात होती न ग्रंथात होती. ती शक्ती होती मौन, शांत राहण्याची विद्या. आज फार थोड्या लोकांना माहीत आहे की प्राचीन भारतात मौन ही सर्वात शक्तिशाली साधना मानली जात होती. राजे असोत, ऋषी असोत, योद्धे असोत किंवा सामान्य माणूस, सगळे आठवड्यातून किमान एक दिवस पूर्ण मौन पाळायचे. कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहीत होती, ज्या माणसाला स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे तो कुठलीही लढाई जिंकू शकतो. महाभारताच्या आधी अर्जुन, भीष्म, विदुर हे सगळे युद्धापूर्वी मौन पाळायचे, कारण खरी लढाई बाहेर नसते. भीती, संभ्रम, राग हे शत्रू आपल्या मनात असतात आणि मौन या शत्रूंना शांत करतं. आज आपण काय करतो? सतत बोलतो, सतत मोबाईल हातात, सतत तक्रार, सतत दुसऱ्यांशी तुलना, आणि मग म्हणतो जीवनात शांती नाही. पण शांती मिळवण्यासाठी आपण कधी थांबतच नाही. ब्रिटिश काळात एक गोष्ट मुद्दाम लपवली गेली, कारण त्यांना कळलं होतं की जर भारतीयांनी पुन्हा मौन, संयम आणि आत्मचिंतन स्वीकारलं तर त्यांच्यावर राज्य करणं अशक्य होईल. म्हणून शिक्षण पद्धती बदलली, जीवन वेगवान केलं गेलं आणि माणसाला स्वतःपासून दूर केलं गेलं. आज त्याचे परिणाम आपण पाहतोय. डिप्रेशन वाढतंय, आत्महत्या वाढत आहेत, नात्यांमध्ये दुरावा आहे, मन सतत अस्वस्थ आहे. आणि उपाय? ना औषध, ना पैसा. फक्त आठवड्यातून एक दिवस 30 मिनिट मौन. ना मोबाईल, ना टीव्ही, ना बोलणं. फक्त तुम्ही आणि तुमचं मन. आज अनेक मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, जे लोक मौन पाळतात त्यांची निर्णय क्षमता वाढते, राग कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. आधुनिक विज्ञानही आज तेच मान्य करतं जे भारत हजारो वर्षापूर्वी जाणत होतं. आपण सगळे देवाला विचारतो, माझं आयुष्य का बिघडलं? पण कधी स्वतःला विचारलंय का, मी शेवटचं शांत कधी बसलो होतो? जर ही गोष्ट तुम्हाला आजपर्यंत माहीत नव्हती तर हा व्हिडिओ लाईक करा. अशाच भारताच्या विसरलेल्या पण गरजेच्या कथा पाहायच्या असतील तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही आठवड्यातून एक दिवस मौन पाळायला तयार आहात का?